टोलच्या मच्छीसाठी घेतले वाटण, कोथिंबीर, 3 मिरच्या, थोडेसे लसूण आणि ओलं खोबरं. वाटण वाटून झालंय. टोल मच्छी साफ करून घेतली आणि 2-3 वेळा धुवून सुद्धा घेतली. आता तेल घालून घेतलं. तेलामध्ये वाटण घालून घ्यायचंय. हे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं वाटण. मसाला घेतला, घरगुती मसाला आहे. इथे मी 1.5 चमचा मसाला घेतलाय. थोडीशी हळद. सगळे मसाले परतून घ्यायचे. वाटणाचं पाणी आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. एकदम जास्ती पातळ नाही करायचं आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे. जर वाटलं पातळ झालं तर थोडंसं तांदळाचं पीठ लावा. आता रस्सा चांगला कड येऊन द्यायचा आहे. त्याला कड आलाय आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय. आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. सगळं न घालता थोडंसं घालते. मला जितकं तुम्हाला पाहिजे तितकंच घ्यायचं आहे. वाटलं पातळ झाला रस तरच घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. आणि जर बरोबर ओके असं म्हणजे घट्ट आहे तर नाही घातलं तरी चालेल तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये एक पीस सोडायचे आहेत. हे घेतलं कोकम आगळ म्हणजे कोकमचा रस. 2 झाकण मी घातलंय. तर ह्याच्यात झाकण ठेवायचं आहे आणि चांगला कड काढायचा आहे. मस्त छान असा कड आलाय मच्छीला. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. मस्त तरी आली आहे रस्स्याला, पाहू शकता. आता ही मच्छी आपण काढून घेऊया डिशमध्ये. मस्त आपला हा टोलचा रस्सा तयार झालेला आहे. आणि माझा हा रस्सा तुम्हाला टोलचा कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जे का तुमचे प्रश्न असतील ते मला कमेंट करून सांगा.